बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये सध्या वन्य प्राणी गणना सुरू आहे आणि आमच्यासोबत तुम्ही बघू शकतात जे नॅशनल पार्कचे फॉरेस्टचे जे कर्मचारी ते आहेत आणि काही सोशल वर्कर आहेत जे यांच्यासोबत इथे पूर्ण रातभर थांबणार आहेत आणि ते गणना करणार आहेत. मॅडम, कशा प्रकारची हा गणना सुरू आहे आणि आतापर्यंत काय काय तुम्ही केलं सांगा. तर आम्ही इथे दुपारच्या आलो होतो, सकाळ 4 वाजता करीब. तर आम्ही तेव्हापासून इथे बसलो आहे मचाणीवरती आणि बरेच काही आम्ही बघितलं, जसं काही पक्षी आलेले जे दिवसा आढळतात आणि आता रात्रीचे काही दिसतात, जसं आऊल किंवा आऊलेट. तर त्यांचे बरेच आम्हाला कॉल्स ऐकू आले, असे सहज दिसून नाही आलेत कारण अंधार बराच होता आणि ते लांब होते. पण आम्ही प्रयत्न करतो की आम्हाला काही दिसू. तसं आम्ही दिवसभरामध्ये काय काय दिसलं त्याचं आम्ही नोंद करून ठेवलेली. वेळ, तो कोणता प्राणी होता, त्याचा आवाज येत होता की त्याचा फक्त तो असा दिसून येत होता आणि तो काय करत होता. तो पर्चिंग करत होता, फ्लाईटमध्ये होता किंवा तो असं सहज बसला होता. ते सगळं आम्ही नोंदून घेतलं आहे सकाळपासून आणि आता जसे जसे ॲक्टिव्हिटीज दिसतात आम्ही ते सगळं लिहितो आहे आणि आमच्यासोबत आमची ताई आहे वनमजूर नेहाताई. अशा प्रकारचे किती मचाण तुम्ही नॅशनल पार्कमध्ये तयार केल्यात आणि किती टोटल तुमचे जे कर्मचारी आहेत यांच्यासोबत किती लोक आहेत? एकूण 10 ते 15 मचाण नॅशनल पार्क अंडर आम्ही कंडक्ट केल्या आहेत आणि प्रत्येक मचाणवर एक फॉरेस्ट गार्ड आहे, एक नॅचरलिस्ट आहे आणि 2 बाहेरचे लोक जे आहेत आमच्यासोबत जुळलेले आहेत. जे नॅचरलिस्ट आहेत ते आम्हाला वेगवेगळ्या पक्ष्यांचा वगैरे ओळख करून देण्यात मदत करतायत आणि आम्ही असं पूर्ण रात्र तो सर्वे करतोय. त्यांचा टाईम असेल, त्यांच्या हालचाली असेल त्या नोंद करून घेतोय. प्राणी असतील, पक्षी असतील. आत्तापर्यंत प्राणी आम्हाला लवकर दिसून आलेले नाही, पण 7 वाजेपर्यंत आम्हाला पक्षी भरपूर दिसले, जे खूप कमी प्रमाणात आपल्याकडे आढळून येतात. नेचुरली प्राणी कधी येणार, किती वाजता येणार, काय जो वन्य प्राणी है वो कितने बजे के आसपास में आते हैं और किस सिचुएशन में आते हैं, क्या माहौल होता है तब आते हैं? आई डोंट नो, मेरे को पता नहीं है. तर प्राणी जे नॉक्टर्नल प्राणी असतात इथले ते 7 वाजेपर्यंत यायचे चालू होऊन जातात. पण आता काही हालचाली झाल्यात त्यामुळे ते कदाचित नाही आले असतील किंवा बाहेर आता मागे वाटतं कुणाचं लग्न चालू होतं म्हणून त्याहीमुळे ते प्राणी इथे येण्याचे चान्सेस कमी होतात. तर असं आम्ही असं बोलू शकतो, अंदाजा लावू शकतो की हे मध्यरात्री येऊ शकतात. तुम्ही पण इथे यांच्यासोबत आहेत, किती तास तुम्ही पण थांबणार आहेत आणि काय काय आतापर्यंत झालं काय सांगा? हमें तो दोपहर को 2:30 बजे से स्टार्ट किया था ये पूरा प्रोसेस जो था, और सुबह के 6:30 बजे तक ये चलने वाला है. अभी तक हमारा एक्सपीरियंस ये रहा है कि हमने तो सिर्फ टीवी में इतने सारे बर्ड्स के आवाज़ सुनाई देते हैं और ये हमें पूरी रात हमें लाइव सुनाई दे रहा है, तो वो एक्सपीरियंस काफ़ी अच्छा है. हम वेट कर रहे हैं लेपर्ड के लिए एक्चुअली, कि वो स्पेसिफिकली अगर दिख जाए तो हमारा वो जो एफर्ट्स हैं नेशनल पार्क में आने का वो हमारा पूरा हो जाएगा, ड्रीम कम ट्रू होगा. कितना रिस्क है यहाँ पर रुकना, कितना डेंजर? देखिए, सेफ्टी के प्रिकॉशंस बहुत अच्छे से रखे गए हैं यहाँ पे. जैसे कि मचान बहुत अच्छे से स्टडी बनाया गया है. यहाँ पे बार बार चेक करने के लिए भी लोग आ रहे हैं. फॉरेस्ट ऑफिसर्स भी आए, जो हेड है नेशनल पार्क की वो भी आके गई हैं. तो सेफ्टी हमें पता चल रहा है कि बहुत अच्छे से मेंटेन किया है उन्होंने. हमें जो वायरलेस टॉकीज़ होते हैं उस पर भी बार बार अपडेट्स ले रहे हैं कि कोई रिस्क तो नहीं है. और सेफ्टी के पॉइंट ऑफ व्यू तो काफ़ी अच्छा है. जैसे आप देख रहे हो ये पूरा कवर्ड है बहुत अच्छे से, और किसी को भी पहले से ही सारे प्रिकॉशंस सब कुछ एक्सप्लेन कर दिया है कि किसी को नीचे नहीं उतरना है. अगर आपको कोई इमरजेंसी है तो आप हमें इमिडिएटली कांटेक्ट कीजिए वायरलेस के, तो वो आ जाएंगे. तो सेफ्टी का क्योंकि हमारे लिए फ़र्स्ट एक्सपीरियंस है तो डेफिनेटली हम भी सेफ्टी के लिए मैटर करता है, वरना इतना जल्दी फिर कोई आएगा नहीं. बट बहुत अच्छा है यहाँ पे. कॅमेरामॅन मोहन दुबेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.